मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आहे राधानगरी डॅमवरती आणि एक प्लांट आहे याच्यावर सुद्धा माझा एक शॉर्ट व्हिडिओ अगोदर माझ्या चॅनलवरती आहे। पण थोडंसं मला आज एक निरंकारी सर, आमचे जुने मित्र डॉक्टर आहेत स्वतः, ते भेटलेत। मग त्यांच्यासोबत एखादा व्हिडिओ करावा म्हणून या प्लांटची मी निवड केली। कारण हे जे प्लांट आहे हे डायबिटीससाठी अत्यंत उत्तम समजलं जातं। याचं नाव आहे बेडकीचा पाला किंवा याला जिम्नेमा सिल्वेस्ट्रिस असं बोटॅनिकल याचं नाव आहे। आता हे फ्लॉवरिंग मध्ये आहे। मी लास्ट टाइम केला होता त्यावेळी फ्लॉवरिंग मध्ये नव्हतं, आता हे फ्लॉवरिंग मध्ये आहे। पण दुर्दैवाने असं आहे की हे प्लांट डायबिटीस मध्ये तितकं काम करत नाही, पण याची जी मुळं आहेत ती काम केली करतात खास करून। कारण याचा पानांचा तो वैशिष्ट्य आहे खास करून याची जी पानं जर आपण खाल्लीत तर पानं आपण जर खाल्लीत ना तर तुम्हाला कुठलीही वस्तू गोड लागणार नाही। तुम्ही आता इतकं पान जरी खाल्लत ना, तुम्ही एक पोतभर साखर जरी खाल्लीत तरी तुम्हाला साखरेची टेस्ट समजणार नाही। आता खाल्लं तरी चालेल, त्याच्यानंतर तुम्ही चॉकलेट खा, काही खा, कुठलीही गोड तुम्हाला वस्तू जाणवणार नाही। याचं कारण काय? त्याचे टेस्ट बड असतात ना आपले, ते अफेक्ट होतात, त्यांना ॲनेस्थेशिया बसतो, त्यामुळे ती टेस्ट येत नाही। पण समजलं असं जातं की ते साखरेला मारतात, पण नाही, साखरेचं केमिकल कंपोजिशन हे चेंज होऊ शकत नाही। तुम्ही जसं खाल्लं तसं त्याचं केमिकल कंपोजिशन आत आपल्या जाणार आहे, त्यामुळे तो बदल होऊ शकत नाही। पण याच्या पुढे ना मात्र हे तुम्हाला एक ॲज अ कॅटलिस्ट म्हणून तुम्ही यूज करू शकता। तर इकडे उगवलेला आहे, भरपूर आहे, या वेलामध्ये आहे, बघू शकता इकडे अगदी काठ्यावरतीच आहे। याला गुडमार असं सुद्धा नाव आहे, गुडमार। गुड म्हणजे गुळ, आणि जे गुळाला मारतं त्याचं नाव आहे गुडमार। तर मित्रांनो लक्षात ठेवा, डायबिटीससाठी म्हणून ह्या पानाचा बऱ्याच वेळा खूप लोक वापर करतात, पण त्याचा तितकासा फायदा नाही। बऱ्याच वेळा मार्केटमध्ये तुम्हाला हे चढ्या दराने विकलं जातं, अजिबात घेऊ नका। हवं असेल तर त्याचे रूट कटिंग लावू शकता, तुमच्या परसबागेत लावा, निसर्गाचं रक्षण करा, पर्यावरणाचं रक्षण करा। निरंकारी सर, आपण भेटलात त्याबद्दल खूप आनंद झाला आणि तुमच्यासोबत मला हे लोकांशी शेअर करणं बरं वाटलं। धन्यवाद।